जनतेचा। अमोल छत्रपती शिवाजी महाराज चौक जो आहे बीडचा त्या ठिकाणी मोर्चा पोहोचलेला आहे आणि हजारोंच्या संख्येनं मोर्चेकरी जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। विविध पक्षाचे नेते आणि सगळे कार्यकर्ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। शरद पवार गटाच्या प्रवक्ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तरी खरं तर संताप आहे, बीडकर संताप व्यक्त करतायत। काय नेमकी आपल्या पक्षाची भूमिका आहे? आपण पाहताच आहात आंबेडकर पुतळ्यापासून इथपर्यंत ज्या पद्धतीनं 18 पगड जातीचा समाज या महाराष्ट्रातून आलेला आहे आणि तो संतोष देशमुखच्या हत्याराला फाशी झाली पाहिजे हे आकांताने या महाराष्ट्र शासनाला सांगताय। आमच्या भगिनी पंकजाताई यांनी सांगितलं होतं की सगळ्यात प्रथम तुमच्या माध्यमांसमोर येऊन की एसआयटीची चौकशीची मागणी मी केली आहे। मग पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेबांना माझी विनंती आहे, आता बिघडलंय कुठं? या आणि मोर्चामध्ये सामील व्हा आणि संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत नेण्यासाठी तुम्ही मायबाप सरकार आहात, तुम्ही प्रयत्न करा आणि माणुसकीची हत्या या बीड जिल्ह्यात झाली आहे ते दाखवून द्या की आम्ही माणुसकीच्या बरोबर आहोत। 19 दिवस झालेले आहेत, आरोपी अजूनही फरार आहेत। वाल्मिकी कराड देखील खंडणीचे आरोपी आहेत, अजून सापडलेले नाही आहेत। काय नेमकं होतंय बीडमध्ये नेमकं? माझा तर डायरेक्ट ॲलिगेशन असं आहे की महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाची ही स्ट्रॅटर्जी आहे। सर्कमटन्शियल एव्हिडन्स म्हणजे परिस्थितीजन्य पुरावे मिळू द्यायचे नाहीत आणि उगी सीआयडी एसआयटीचं चातुर्मातुर कारण सांगायचं आणि परिस्थितीजन्य पुरावे मिळू द्यायचे नाहीत। आरोपीला निर्दोष मुक्त कसं करता येईल याच्यासाठीची 19 दिवसाची जी स्ट्रॅटर्जी होती त्या स्ट्रॅटर्जी नंतर ह्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या आहेत। यावर लक्षात घ्या परिस्थितीजन्य पुरावे जे आहेत ते कुठेही मिळू नयेत यासाठी जे आहेत ते अशा पद्धतीनं गृह विभाग स्ट्रॅटर्जी करत असल्याचं। महत्वाचा भाग वेपनचा असतो, शस्त्राचा। ज्या शस्त्राने मारले तर लोकांचा आक्रोश आपण बघतोय। आफताब आपल्यापर्यंत या सगळ्या भावना पोहोचवतायत। आपण पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी गोविंद यांच्याकडे। गोविंद, अमोल, माझ्यासोबत आता अभिमन्यू पवार आहेत, जे आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेत। पवार साहेब, हा मोर्चा सर्वपक्षीय जरी असला तरी तुम्हाला असं वाटत नाही की हा रोष आहे, हा आक्रोश आहे सरकारच्या विरोधातला? नाही, विरोधातला नाही, जनतेतला आक्रोश आहे। आक्रोश हा आहे की ज्यांनी निघून हत्या केली ते आरोपी सापडले पाहिजे, त्यांना फाशी व्हायला पाहिजे, हा आक्रोश आहे सरकारच्या विरोधामध्ये।